Good evening, guys. Good evening. I'm audible. Hello. Yes, are you? Hello. Okay. So, good evening, guys. Welcome to Aryabhatta IT Institute. Okay. So, we are here to announce a new batch for us. It's a batch 9. Okay. Software testing batch 9. So, you already know that and you came to know that very so from last 1 or 2 week you will getting the messages from the our team to join the class. Okay, so this class is related to software testing and we are covering the uh, different topics related सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, सो काही टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत ज्या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला मेसेजेस दिसत आहेत. काही टॉपिक्स आज मी इथे एक्सप्लेन करणार आहे की आपल्या या सॉफ्टवेअर टेस्टिंगची जर्नी कशी राहणार आहे. या सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या सेशनमध्ये ड्युरेशन किती राहणार आहे, टॉपिक्स कोणते कोणते घेतल्या जातील, टायमिंग काय आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल नॉलेज कशा पद्धतीमध्ये एक्सप्लेन केलं जाईल, हे सर्व डिटेल या सेशनमध्ये राहणार आहे. हा 1 तासाचा इंट्रोडक्शन पार्ट राहणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला क्लासबद्दल आणि सिलेबस बद्दल इथे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगेल आणि तुम्हाला जर काही डाऊट असतील तर ते आपण 1 to 1 शेअर करू शकतो. ओके, बॅचचा टायमिंग, बॅचचा ड्युरेशन, बॅचची फीज, बॅचमध्ये कशा पद्धतीमध्ये कंटेंट शेअर केल्या जातील, नंतर प्रॅक्टिकल कशा पद्धतीमध्ये होतील, मॉक्स कशा पद्धतीमध्ये होतील, प्रॅक्टिस कशी असेल आपली, या सर्व गोष्टींवर डिटेलमध्ये इथे आज आपण चर्चा करणार आहोत. ओके. ओके, सो सॉफ्टवेअर टेस्टिंग तुम्हाला माहिती असेलच, काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना नसेल माहिती, कारण की ऐकलं नसेल किंवा बॅकग्राऊंड कशा पद्धतीमध्ये नसेल. ओके, ओके, सो सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय राहतं की आपण डे टू डे लाईफमध्ये जे अप्लिकेशन्स बघतो, जे ऑनलाईन अप्लिकेशन्स किंवा ऑफलाईन अप्लिकेशन्स आपण चेक करतो किंवा सर्फिंग करतो, डेली बेसिसवर आपण कोणत्या ना कोणत्या अप्लिकेशनचा यूज करत असतो. मोबाईल तर सर्वांकडे आहे, मोबाईलमध्ये आपण सर्व लोक अप्लिकेशन यूज करतो, बट त्या ऍक्च्युली अप्लिकेशन कशा पद्धतीमध्ये बनवल्या जातं, त्याचं बॅकग्राऊंड काय असतं आणि त्या बॅकग्राऊंड त्या अप्लिकेशनला बनवल्यानंतर सर्व लोकांमध्ये कशा पद्धतीमध्ये डिस्ट्रीब्यूट करून यूज केलं जातं, बरोबर ना. कारण की एकदा अप्लिकेशन बनल्यानंतर त्याला टेस्ट करावं लागतं, तरच ते मार्केटमध्ये लोकांकडे युजरकडे पोहोचवलं जातं. मग त्या अप्लिकेशनमध्ये एरर्स येत असतात. ते एरर्स आले नाही पाहिजे म्हणून यामागे एक बॅकएंडला टीम काम करते, जी क्वालिटी टीम म्हणून त्याला आपण असं म्हणू शकतो. आता क्वालिटी टीम फक्त या अप्लिकेशनसाठी लिमिटेड नसतं. ओके, प्रत्येक मार्केटमध्ये फिजिकल किंवा सॉफ्टवेअर पद्धतीमध्ये कोणतीही अप्लिकेशन्स असतील, मेकॅनिकल असो, कोणतीही फील्ड असो, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल कोणतीही फील्ड असो, त्या फील्डमध्ये जर काही बनत असेल, मॅन्युफॅक्चर होत असेल, तर त्याचं क्वालिटी टेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, क्वालिटीवर डिपेंड करतं तुमच्या प्रॉडक्टचा रेव्हेन्यू. मार्केटमध्ये तुम्हाला स्टे करायचं असेल, ऍज अ बिझनेस पर्सन तुम्हाला मार्केटमध्ये स्टे करायचं असेल, तुम्ही काही प्रॉडक्ट युजरला प्रोव्हाइड करत असणार, तर त्या प्रॉडक्टची क्वालिटी ही बेस्ट असायला पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये स्टे करू शकणार. ओके, एका छोट्याच्या सुईपासनं तर एरोप्लेन पर्यंत जेवढंही काही मॅन्युफॅक्चर होतं, किंवा हे तर फिजिकल एक्झाम्पल झाले, आपण IT इंडस्ट्रीज रिलेटेड पर्सन ऑर्गनायझेशन मधले, तर कोणत्याही अप्लिकेशन मध्ये छोट्या अप्लिकेशन पासून तर मोठ्या अप्लिकेशन पर्यंत क्वालिटी ही खूप मॅटर करते. जर प्रॉपर पद्धतीमध्ये क्वालिटी टेस्ट झालेली नसेल तर तुमचं प्रॉडक्ट हे फेल ठरतं. एरोप्लेन मध्ये जर तुम्ही बसत आहात तर त्याची क्वालिटी अगोदर टेस्ट केलं जातं. असंच मार्केटमध्ये आलंय म्हणून कोणी बसत नाही.
बरोबर. त्याची क्वालिटी एक ट्रेडमार्क बनलेला असतो. त्या क्वालिटीचा मार्क जो जिथपर्यंत ते पास करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तो प्रॉडक्ट लॉन्च केला जात नाही. सेम आपल्या IT इंडस्ट्रीमध्ये आहे. जर अप्लिकेशन एखादं लॉन्च झालं असेल तर लॉन्च झाल्यानंतर जेव्हा युजर यूज करतो तेव्हा त्या युजरला काही एरर्स आले नाही पाहिजे. ओके. जर एरर आले तर युजर ती अप्लिकेशन यूज नाही करणार. बरोबर. मग प्ले स्टोअरवर जेवढेही अप्लिकेशन्स आहेत त्या अप्लिकेशनची अगोदर क्वालिटी टेस्ट केल्या जाते. त्यासाठी एक डिपार्टमेंट आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटी नावाचं. त्या क्वालिटीमध्ये त्याला चेक केलं जाते तेव्हा ते युजरकडे फॉरवर्ड केलं जातं. ओके. मग आता ऑर्गनायझेशनमध्ये ही डिपार्टमेंट आपण ऐकलेलं तर आहे. मग अशा डिपार्टमेंटमध्ये काय काय चालतं, कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट असतात की कशा पद्धतीमध्ये ते क्वालिटी चेक करावं लागतं अप्लिकेशनची, त्यासाठी हायरिंग होत राहते. मग हायरिंगसाठी ज्या रिक्वायरमेंट जो सिलेबस असतो, जी रिक्वायरमेंट असते एज्युकेशनल, जी जॉब रोल असतो त्याची रिक्वायरमेंट काय असते ते आज आपण इथे बघणार आहे. सो आपण काही अगोदर काही लोकांचे जेवढे ग्रॅज्युएशन झालेले आहेत. ओके. आता त्याच फील्डमध्ये ग्रॅज्युएशन कधी कोणी करतं कधी नाही करत. ओके. आता आपण म्हणतो की कम्प्युटर रिलेटेड जेवढेही ग्रॅज्युएशन पर्सन आहेत तेच फक्त IT इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करू शकतात. ओके. तर IT इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करण्यासाठी भरपूर साऱ्या पोस्ट आहेत. टॉप फ्रॉम द बिझनेस अनालिस्ट, प्रोग्राम अनालिस्ट, प्रोग्राम मॅनेजर, डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर, त्यानंतर डेव्हऑप्स इंजिनियर, त्यानंतर अदर जे टूल्स आहेत आर्किटेक्ट, या सर्व पोझिशनसाठी वेगवेगळ्या रोल्स आपल्या कंपनीमध्ये अवेलेबल असतात. मग कोणत्या रोलला काय अप्लाय करायचं, काय रिक्वायरमेंट असते हे पण आपल्याला मार्केटमध्ये माहिती पडतं. जे तुमचे सिनियर्स असतात, जे तुमचे सोबत कलिग्स असतात, जे सबऑर्डिनेट्स असतात, जे तुमचे क्लासमेट्स असतात, त्यांना सगळ्यांना माहिती असतं आजूबाजूच्या लोकांना की ते कोणत्या गोष्टींवर काम करत आहेत किंवा रिक्वायरमेंट कशा पद्धतीमध्ये असते. मग आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण कशाला अप्लाय करायचं हे पण सर्वांना आजकाल माहिती आहेच. मग एक सॉफ्टवेअर टेस्टिंग हा एक कोर्स आहे ज्यामध्ये क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये आपण काय करतो, अप्लिकेशन करतो, अप्लाय करतो. मग आता क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट अवेलेबल असतात. आता नॉर्मली कसं असतं की एक पर्सन थॉट करतं की मला एक अप्लिकेशन बनवायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो जेफ बेझोसला अमेझॉन क्रिएट करायचं आहे. ओके. तर अमेझॉन अप्लिकेशन जर क्रिएट करायचं असेल तर आधी थॉट एक आणलेला असतो त्यांच्या माइंडमध्ये. नंतर त्या थॉटला काय करतात की एका डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये करतात. डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये केल्यानंतर एका IT इंडस्ट्रीला कॉन्टॅक्ट करतात, IT कंपनीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यासोबतचे जे बिझनेसचे लोक आहेत त्यासोबत बिझनेसची डील करतात अमेझॉन सोबत. नंतर अमेझॉनला काय करतात, टेक्निकल टीमला सोपवतात की आता आम्ही बिझनेसचं बोललेलो आहे, डॉक्युमेंटेशन आमचं झालेलं आहे, आम्हाला फक्त काय करायचं की अप्लिकेशनला इम्प्लिमेंट करायचं आहे. मग टेक्निकल टीम ठरवल्या जाते. त्या टेक्निकल टीममध्ये काही डेव्हलपर्स असतात जे अप्लिकेशन डेव्हलप करतात. काही क्वालिटी टीम असते जी काय करतं, क्वालिटी टेस्ट करतं, डेव्हलपरनी बनवलेल्या गोष्टी चेक करतं टेस्टर. त्यानंतर डेव्हऑप्सचे पर्सन त्याला काय करतात, क्रिएट करतात, मर्जिंग करायचं काम करतात. थोड्या गोष्टींमध्ये त्याला क्रिएट करतात आणि डेव्हऑप्सची टीम काय करतं, त्याला मर्ज करतं एका ठिकाणी आणि काही कालावधीनंतर मार्केटमध्ये ते लॉन्च केलं जातं. मे बी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जसं पाहिजे तशा पद्धतीमध्ये टाइम घेऊन ते अप्लिकेशन मार्केटमध्ये लॉन्च करतात. मग या सर्व टेक्निकल टीम मध्ये एक मॅनेजर असतो जो तुमचं सगळं काम हा मॅनेज करतो. एक लीड असतो जो सर्व काम डेव्हलपर, टेस्टर आणि डेव्हऑप्स कडनं घेऊन मॅनेजरला प्रोव्हाइड करतो. मॅनेजरच्या वर मग वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पोस्ट अवेलेबल असतात, ते आपण नंतर बघू. ओके. मग डेव्हलपमेंट टीम असते, टेस्टिंग टीम असते, त्यानंतर डेव्हऑप्सची टीम असते. या सगळ्या टीम जेव्हा एका अप्लिकेशनवर काम करतात तेव्हा हे अप्लिकेशन मार्केटमध्ये रिलीज केलं जातं. मग त्या अप्लिकेशनला एकदा रिलीज केल्यानंतर मग जेव्हा युजर ते डाउनलोड करतात आणि त्याचा UI किंवा त्याचा एक्सपिरियन्स हा परफेक्ट असेल तर आजूबाजूच्या लोकांना पण सांगतात की तुम्ही पण डाउनलोड करा किंवा त्याची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. मग खूप लोक काय करतात की अप्लिकेशन डाउनलोड करतात आणि जर त्या अप्लिकेशन मध्ये इश्यू येत असेल तर मग तुमचा रेव्हेन्यू हा कमी कमी होत जातो, एल्स वाढत जातो. जर त्यामध्ये इश्यू आला तर डाऊन, जर नाही आला तर कंटिन्यू ग्रोथ होत राहतं. आता करंटली इंडियामध्ये
ऑनलाईन ज्या ई कॉमर्स वेबसाईट, कोणत्या कोणत्या ई कॉमर्स वेबसाईट आहेत आणि टॉप मधले ई कॉमर्स कोणत्या कोणत्या आहेत सांगू शकता? टॉप मधल्या कोणत्या कोणत्या आहेत? एक्झाम्पल्स. Amazon, Flipkart. Amazon, फ्लिपकार्ट, Flipkart. देन अदर्स असतील मिंत्रा, जे फक्त शॉपिंगसाठी फेमस आहे. अदर बाकीचे आहेत खूप साऱ्या मार्केटमध्ये कॉम्पिटिटर्स आहेत, बट सगळ्यात जास्त डिमांड कोणती आहे? Amazon आणि फ्लिपकार्टची. देन मिंत्रा, मिशो. मग जशा पद्धतीमध्ये तुमच्याकडे अवेलेबिलिटी आहे त्यानुसार अप्लिकेशन्स आहेत. बट या दोन कंपन्या खूप ट्रेंडिंगवर आहे, कारण की यांच्या डिलिव्हरेबल मध्ये खूप जास्त स्पेसिफिक टाइम आहे. ओके, कारण की परफेक्ट टायमिंग आहे. जेवढ्या दिवस म्हटलं तेवढ्या दिवसामध्ये डिलिव्हरी येते. रिटर्न जर करायचं असेल तर रिटर्न पण लगेच होऊन जातं, काही डाऊट नाहीये. रिफंड पण लवकरच येऊन जातं आणि ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला ट्रॅकिंग पण लवकरात लवकर मिळतं. आणि एक श्युअरिटी असते, जर तुम्ही तो प्रॉडक्ट बोलवला आहे तर तोच प्रॉडक्ट तुमच्या डोर स्टेपला अवेलेबल ते करून देतात. असं नाही की जर फ्रीज 5 स्टार बोलवला आणि 2 स्टारचा फ्रीज आला, तुम्ही रिटर्न पण करू शकता. ओके, पण सहसा असं होत नाही. का बरं? कारण की ट्रस्ट इश्यूज, इथे ट्रस्ट इश्यू बिलकुल नाही. बाकीच्या साईट्सवर, बाकीच्या ऍप्लिकेशनमध्ये ट्रस्ट इश्यू खूप जास्त आहेत. ओके, तर मग हे ऍप्लिकेशन युजरला युजर फ्रेंडली बनवण्यासाठी क्वालिटी डिपार्टमेंट काय करतं? क्वालिटीवर फोकस करतं, जेणेकरून युजरला काही इश्यू आले नाही पाहिजे. ओके, तुम्ही लोक सगळेजण ऍप्लिकेशन यूज करता, जर त्या ऍप्लिकेशन मध्ये इश्यू येत असतील, जसं फॉर एक्झाम्पल अदर जे ऍप्लिकेशन्स आहेत जसं इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, अदर आणखी व्हॉट्सअप, असे ऍप्लिकेशन तुम्ही डेली बेसिसवर यूज करता, त्यामध्ये काही इश्यू येत नाही. बट गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स बघा, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्समध्ये तुम्ही जेव्हाही ट्राय करणार तुम्हाला एरर येत राहतील, इश्यू येत राहतील. फॉर्म भरत असाल तर ते पण कमी प्रमाणात भरल्या जातं. त्यानंतर ईपीएफच्या साईट्स आहेत, त्या साईट्सला पण कसं स्लोनेस आलेला आहे, सर्व्हर्स प्रॉपर नाही अवेलेबल. सो गव्हर्नमेंटच्या साईट्स आपण डेली यूज करत नाही. आपण डेली यूज कोणतं करतो? तसं काम पण पडत नाही म्हणा. बट जर तुम्हाला एखादं काम पडलं तर परत परत त्याला रिव्हिजिट करावं लागतं, कारण की त्याचा प्रॉब्लेम असतो. बट तोच जर तुम्ही अदर अप्लिकेशन्स मध्ये किंवा अदर वेबसाईट तुम्ही चेक कराल तर त्या वेबसाईटवर तुमचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण की त्या ऍप्लिकेशनवर, त्या वेबसाईटच्या मागं कित्येक लोक क्वालिटीसाठी काम करत आहेत. मग तेच क्वालिटी काम आपल्याला इथे करायचं. ही बॅच त्यासाठीच आपण स्टार्ट केलेली आहे. बॅच 9th आपण स्टार्ट करतोय आणि या बॅचचा टायमिंग इव्हिनिंगला राहील. करंटली आपला टायमिंग 7:30 ते 9 वाजेपर्यंत राहील, म्हणजे 2 तासाचा. आपण अवेलेबिलिटीनुसार 8 ते 10 पण करू शकतो. ज्या ज्या लोकांना समजा प्रॉब्लेम असेल अर्ध्या पाऊण तासाचा, आपण मागे पुढे ऍडजस्ट करू शकतो. ओके, सो इन 9th बॅच मध्ये आम्ही यावेळी ड्युरेशन थोडा वाढवलेला आहे आणि या 9th बॅच मध्ये थोडंसं आणखी एन्हान्समेंट म्हणून आम्ही इथे प्रोजेक्ट जे आहेत ते लाईव्ह प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायला देणार आहोत. ओके, आधी कसं होतं की नॉलेज दिलं होतं बट त्यांना काम करायला सांगत होतं. काम करायला सांगताना त्यांच्यामध्ये जे आम्हाला मागच्या बॅचमध्ये असं आढळून आलं की काही इश्यूज अजूनही मुलांना अंडरस्टँड झालेले नाही आहेत. ते त्या ड्युरेशन मध्ये तर करून बघतात, बट जेव्हा ते अभ्यास करायला स्टार्ट करतात तेव्हा त्या पद्धतीमध्ये त्यांना ते आउटपुट मिळत नाही. सो यामध्ये तुमची प्रॅक्टिसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे ही बॅच जेव्हा चालू करायचा प्रयत्न केला होता आम्ही, तर यामध्ये आम्ही असं डिसाईड केलेलं की या क्लासचा ड्युरेशन आम्ही 6 मंथ ठेवायचा. 6 मंथ यासाठी की काही स्टुडंटना प्रॅक्टिस करण्यासाठी टाइम लागतो. प्रत्येकाचा तर 5ही बोटं सेम नसतात. ओके, तर यामध्ये काय असतं की थोडाफार ड्युरेशनचा इश्यू असतो. प्रत्येक जण असा अवेलेबल असतो, बरोबर आहे, बट त्या टाइम मध्ये त्याचे डाऊट क्लिअर होत नाहीत. जे सेशन्स असतात त्या सेशनची प्रॅक्टिस मागे पुढे होत असतो. कधी कधी इश्यू येतात की कोणाची तर प्रॉब्लेम असतो, कोणी सुटीवर असतं, तर मग त्यामध्ये कसं ऍडजस्टमेंट करायला थोडं कठीण जातं. आणि कुणी असं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचा पर्सन आला तर त्याला पण थोडा टाइम लागतो. आपण इंजिनियर आहात, इंजिनियर किंवा मोस्ट ऑफ लोक ग्रॅज्युएशन कम्प्युटरमध्ये झालेले आहे, त्यांचे मास्टर की कम्प्युटरमध्ये झालेली आहे. बट यामध्ये कसं असतं की कधी कधी अदर बॅकग्राऊंडचा पर्सनला थोडा टाइम लागतो ग्रास्प करायला.
आपल्याला जमून जातं, बट कधी कधी बाकीच्यांना टाइम लागतो. तर ड्युरेशन आम्ही थोडासा जास्ती ठेवलेला आहे. यामध्ये तुमचं 4 मंथचं ट्रेनिंग राहील, प्लस 2 मंथचं तुमच्याकडे प्रॅक्टिस ऑन प्रोजेक्टवर तुमचं प्रॅक्टिस राहील, जेणेकरून तुमचं टेक्निकल नॉलेज हे खूप स्ट्रॉंग करून देण्यात येईल. आणि कोणताही इंटरव्ह्यू तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंगचा असेल तो तुम्हाला क्रॅक झालाच पाहिजे. एवढं परफेक्ट नॉलेज तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जाईल. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर दिला जाईल, तुमचा प्रत्येक डाऊट इथे क्लिअर केला जाईल. ओके. ड्युरेशन 6 महिने, 4 महिन्याचं ट्रेनिंग आणि 2 महिन्याचा प्रॅक्टिस. तुम्हाला जर अंडरस्टँड झालं नॉलेज 3-4 महिन्यामध्ये, तुम्ही 1-2 वीक मध्ये आपण काय करणार आहे की 4 महिने झाल्यानंतर रिझ्यूम अपलोडिंगचं काम चालू करणार आहे, जेणेकरून आपलं 2 महिन्याचं इथे प्रॅक्टिस करता करता प्रोजेक्टवर प्रॅक्टिस करता करता तुमचे इंटरव्ह्यू पण स्टार्ट केल्या जातील. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जे काही डाऊट असतील ते आपण इथे डिस्कस करू शकतो. एवढ्या लवकर तुमचा साथ आमच्या सोबत सुटणार नाहीये. तुम्हाला कंटिन्युटीमध्ये 6 महिन्यामध्ये 4 महिने ट्रेनिंग आणि 2 महिने प्रोजेक्ट, म्हणजे 4 महिन्यानंतर लगेच तुमचं रिझ्यूम अपलोड आणि देन तुम्हाला प्रॅक्टिस करता करता इंटरव्ह्यू पण देता येतील. आणि जे काही डाऊट्स तुमच्या मनामध्ये असतील, जे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन मध्ये विचारले जातील, त्या क्वेश्चनचं इथं प्रत्येकाला एक्सप्लेनेशन देण्यात येणार आहे. ओके. तर ड्युरेशन 6 महिन्याचा. टायमिंग मी सध्या इथे काय करतो की टायमिंगचा आपण 7:30 पासून स्टार्ट करणार आहे. 7:30 PM टू 9:30 PM. ओके. लास्ट बॅचेस आम्ही 8 ते 10 मध्ये चालवायचो, बट जर तुमच्या अवेलेबिलिटीनुसार जर 7:30चा होत असेल, आमच्या अवेलेबिलिटीनुसार होत असेल, तर आपण थोडंफार मागे पुढे ऍडजस्ट करू शकतो. ओके. स्टार्टिंग तुमचं मॅन्युअल टेस्टिंग पासून होणार आहे आणि ऑटोमेशन मध्ये तुमचं जावा पासून होणार आहे. ओके. जसं मॅन्युअल टेस्टिंग, मॅन्युअलसाठी मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. माझं नाव सागर आहे आणि कोर जावा तुम्हाला अमित सर सांगणार आहे. ओके. मॅन्युअल टेस्टिंग, मी जेवढीही मॅन्युअल टेस्टिंग मध्ये तुम्हाला कन्सेप्ट आहेत, मॅन्युअल टेस्टिंग 1, मॅन्युअल टेस्टिंग 2, जेवढ्याही तुमच्याकडे मॅन्युअल टेस्टिंगच्या कन्सेप्ट आहेत, फॉर एक्झाम्पल फंक्शनल टेस्टिंग झालं, नॉन फंक्शनल टेस्टिंग झालं, त्यानंतर जेवढ्याही काइंड्स ऑफ टेस्टिंग तुम्हाला जर माहिती असेल, सिलेबस मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. टेस्टिंगच्या रिलेटेड जेवढ्याही कन्सेप्ट आहेत त्या मी इथे क्लिअर करून देणार तुमच्या. आणि तुमच्या कन्सेप्ट एकदा का तुम्हाला सांगितलं तर आयुष्यभरासाठी त्या लक्षात राहतील, अशा पद्धतीमध्ये टीचिंग होईल इथे. मॅन्युअल टेस्टिंग मध्ये तुमचा हात असा कोणी पकडू नाही शकणार, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग समजावून सांगणार. ओके. जेवढ्याही गोष्टी मॅन्युअल टेस्टिंग मध्ये आहेत, ज्या ऍप्लिकेशन आपण यूज करतो मॅन्युअल रिलेटेड, त्या सगळ्या इथे प्रॉपर पद्धतीमध्ये डिस्कस केल्या जाईल. ओके. कोर जावाला अमितचं शिकवणार आहे. कोर जावामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जायचं नाहीये. ऑन द बेसिस ऑफ टेस्टिंग प्रोफाईल यू आर जस्ट ओनली टेकिंग द ओव्हरव्ह्यू ऑफ द कोर जावा. जे उप्स कन्सेप्ट असतात आणि तुमचे नॉर्मल लूप्स असतात ते तुम्हाला इथे शिकायचे आहेत. डीप मध्ये जायचं नाहीये, आपल्याला टेस्टिंग करायची आहे, नॉट अ डेव्हलपमेंट. ऍज अ डेव्हलपर डिटेलमध्ये तुम्हाला कोडिंग करावी लागतं. इथे तुम्हाला कोडिंग करायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला जस्ट फॉर नॉलेज फक्त तो कोड रीड करता आला पाहिजे, एवढंच एक्सपेक्ट आहे. तेवढं पण एक्सपेक्ट नाही आहे जर तुम्हाला बाकीचे कामं इझी जमत असतील तर. या गोष्टी तुमचा म्हणजे डिटेलमध्ये जायची काही गरज नाही. ओके. आणि कोर जावा लगेच तुमचं काही दिवसामध्ये संपून जाईल आणि तुमचं चालू होईल ऑटोमेशन टेस्टिंग, जे की इंटरेस्टेड आहे. ओके. ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन लॉन्च करायचे असतात. ज्या पद्धतीमध्ये तुम्ही टेस्टिंग करता, टेस्टिंग म्हणजे काय राहतं की एखादं ऍप्लिकेशन टेस्ट करायचं राहतं. जसं www.facebook.com ला व्हिजिट करा आणि लॉग इन करून बघा, एरर नाही आला पाहिजे. बस एवढं तुम्हाला समजलं टेस्टिंग मध्ये की ऍप्लिकेशन ओपन करायचं, लॉग इन करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसून येईल. बस एवढी एक कन्सेप्ट आहे टेस्टिंगची. फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी, हा एक सिनारिओ आहे. हा सिनारिओ तुम्हाला ऑटोमेशनने टेस्ट करायचा. नॉर्मली जेव्हा तुम्ही मॅन्युअली टेस्ट करता, गुगलला जाता, फेसबुक टाईप करता, क्रेडेन्शियल टाकता, लॉग इन करता आणि मग तुम्हाला होम पेज दिसतं. 2 ते 2.5 मिनिटाची प्रोसेस आहे.
बट ऑटोमेशनने तुम्हाला फक्त कोड लिहायचा आहे, जो की तुमच्या कंपनीमध्ये ऑलरेडी लिहिलेला असतो. तुम्हाला फक्त तिथे इनपुट प्रोव्हाइड करायचं असतं. लॉग इनचं इनपुट म्हणजे तुमचं युजर नेम आणि पासवर्ड आणि लॉग इन बटनवर क्लिक. 2 सेकंदामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळून जातं कन्सोलला आणि दिसून पण येतं की ऍप्लिकेशन लॉन्च होत आहे. म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग जेव्हा आपण करतो तीच गोष्ट तुम्हाला ऑटोमेट करायची आहे. सो मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशनचं एक बॉन्डिंग आहे. जर तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग येत असेल तर ऑटोमेशन तुम्हाला इझी जातं. ओके. आणि मॅन्युअल टेस्टिंग मध्ये जेवढ्याही गोष्टी आहेत, जसं SDLC राहतं, डेव्हलपमेंट लाईफ सायकल राहतं, टेस्टिंग लाईफ सायकल राहतं, हे पूर्णपणे इथे एक्सप्लेन केला जाणार. मग या 2 गोष्टी झाल्यानंतर डेटाबेस टेस्टिंग येतं. डेटाबेस टेस्टिंग एकदम सिंपल आहे. 1 ते 1 वीक किंवा आपण म्हणू शकतो 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये प्रॉपर डेटाबेस शिकवला जाईल. तिथे तुम्हाला SQL लँग्वेज प्रोव्हाइड केला जाईल, शिकवला जाईल. स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. एक क्युरी रन करायची, आउटपुट बघायचा. क्युरी रन करायची, त्यामधला आउटपुटला अपडेट करायचा, डिलीट करायचा, त्यानंतर मॉडिफाय करायचं. अशा पद्धतीमध्ये काही क्युरीज आहेत आणि त्या क्युरीज 30 ते 40 क्युरीज आहेत. टेस्टिंगला फक्त 2 ते 3 लागतात. बस तेवढ्याच क्युरी आपल्याला बघायच्या, 40 ते 45. शिकवणार तर मी तुम्हाला सगळ्याच, बट ज्या रिक्वायर्ड असतात कंपनीमध्ये त्या मोजक्याच असतात. बट तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी त्या सर्व क्युरी आल्या पाहिजेत. ओके. त्यानंतर API टेस्टिंग असतं. API टेस्टिंग म्हणजे काय राहतं? ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. एक API राहतं. जसं फॉर एक्झाम्पल की तुम्ही इथनं काहीतरी टाईप करत आहात, मग इथनं टाईप करत आहात तर कुठेतरी सर्व्हरला हिट होतं, एक रिक्वेस्ट तुमची इथनं पाठवलं जातं. इथनं रिक्वेस्ट जेव्हा पाठवलं जातं की त्या इंटरफेसमध्ये फेच होतं, चेक केलं जातं. तो इंटरफेस तुमची रिक्वेस्ट रीड करतो आणि सर्व्हरला पाठवतो. मग सर्व्हर रिटर्न मध्ये काहीतरी डेटा पाठवतो. तो API काय करतो, परत तो रीड करतो आणि तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून प्रोव्हाइड करून देतो. याला म्हणतात API. आणि हे सिंपल आहे. एका वीकची टेस्टिंग आपण यूज करणार आहे यामध्ये पोस्टमॅन. ओके. तर API टेस्टिंग मध्ये पोस्टमॅन असतं. देन जिरा टूल असतं. जिरा टूल आता काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना नाही माहिती असेल. जर एखादी कंपनी एखाद्या प्रोजेक्टवर काम करते आहे, मग त्या प्रोजेक्टमध्ये किती लोक आहेत, त्या लोकांना कोणाकोणाला कोणतं टास्क असाइन आहे, जे कोणतं टास्क डेव्हलपमेंटमध्ये आहे, कोणतं टास्क टेस्टिंग मध्ये आहे, कोणतं टास्क कंप्लीट करून प्रोडक्शनला गेलं, या सर्वांची माहिती या जिरा टूलवर असतं. आणि हे जिरा टूल कसं कंपनीमध्ये प्रत्येकाचं लॉग इन जेव्हा असतं, प्रत्येक जण कंपनीमध्ये जो प्रत्येक जण आहे त्या पर्सनचं जिरा टूलवर ऍक्सेस, त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड ऍक्सेस दिलेला असतो आणि त्या पर्सनला कोणते कोणते टास्क असाइन आहेत ते जिरा टूल मध्ये दिसतात. हा एक सिंपल अप्लिकेशन टूल आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल म्हणतात त्याला. आणि वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळे अप्लिकेशन यूज केल्या जातात. जसं जिरा 90% यूज केलं जातं, काही ठिकाणी बगनायझर यूज केलं जातं, काही ठिकाणी आय टेस्ट केलं जातं, क्यू टेस्ट केलं जातं, सॉरी, असं वेगवेगळं अप्लिकेशन यूज केल्या जातात. बट जिरा हे मोस्ट डिमांडिंग अप्लिकेशन आहे बग ट्रॅकिंगसाठी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी. सो आपण बघणार आहे जिरा. आणि एकदा का जिरा समजलं, मार्केटमधले प्रत्येक अप्लिकेशन रिलेटेड टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट तुम्हाला अंडरस्टँड होते. ओके. त्यानंतर टेस्ट रेल आहे. आता ऍज अ टेस्टर, ऍज अ QA तुम्ही काय करणार आहात? आपण काय करतो की टेस्ट करण्यासाठी काहीतरी डेटा क्रिएट करतो. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की तुम्हाला लॉग इन करायचं आहे फेसबुकला युझिंग युअर क्रेडेन्शियल्स, युजर नेम अँड पासवर्ड. तुमचं लॉग इन होऊन जाईल. जर तुम्ही करेक्ट क्रेडेन्शियल प्रोव्हाइड केलं तर तुमचं लॉग इन होऊन जाईल. बट व्हॉट इफ यू आर प्रोव्हाइडिंग द रॉंग क्रेडेन्शियल, देन एरर विल बी ऑकर. बरोबर. जे तर फक्त पॉझिटिव्ह केसवर नाही टेस्ट करू शकत ना तुम्ही, तुम्हाला त्या गोष्टीच्या निगेटिव्ह सिनारिओजला पण टेस्ट करावं लागेल, जेणेकरून उद्या कोणता पर्सन समजा फेसबुक यूज करत असेल तर चुकीचं लॉग इन प्रोव्हाइड करून पण तो ऍक्सेस करू शकतो. असं नाही झालं पाहिजे. बरोबर. फक्त पॉझिटिव्ह केसलाच तुमचं अप्लिकेशन हे ऍक्सेसेबल असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह क्रेडेन्शियल्स दिले, म्हणजे तुमचं करेक्ट क्रेडेन्शियल, नेम अँड पासवर्ड, then you are able to access the Facebook. If you are providing any wrong credential, suppose you are providing the wrong username and correct password, it should not provide you the access to the main home page. Okay.
जर तुम्ही करेक्ट पासवर्ड देत असाल, रॉंग युजर नेम देत असाल, ऍक्सेस नाही झाला पाहिजे. जर तुम्ही करेक्ट युजर नेम देत असाल, रॉंग पासवर्ड देत असाल, तरीही जर तुम्ही करेक्ट क्रेडेन्शियल देत असाल, करेक्ट युजर नेम अँड करेक्ट पासवर्ड, देन यू आर गोइंग टू सी द होम पेज. मग तुम्हाला या गोष्टी सगळ्या लिहाव्या लागतील. मग तुम्ही कुठे लिहिणार आहे? एक्सेल शीट मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही लिहू नाही शकत ना, की या पद्धतीमध्ये हा सिनारिओ चेक करायचा. जसं करेक्ट युजर नेम, व्हॅलिड युजर नेम, व्हॅलिड पासवर्ड, इनव्हॅलिड युजर नेम, व्हॅलिड पासवर्ड, व्हॅलिड युजर नेम, इनव्हॅलिड पासवर्ड, बोथ आर व्हॅलिड, बोथ आर इनव्हॅलिड, वन इज ब्लँक, वन इज करेक्ट, वन इज करेक्ट, अनदर इज इनव्हॅलिड. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला डिफरंट स्टेप्स लिहाव्या लागतात, म्हणजे डिफरंट केसेस लिहाव्या लागतात. मग या सगळ्या केसेस तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये लिहाव्या लागतात टेस्ट ट्रेल मध्ये, आणि प्रत्येक केस तुम्हाला पास करावी लागते. करेक्ट आणि युजर नेम पासवर्ड करेक्ट, जर पाहिजे असेल करेक्ट युजर नेम करेक्ट पासवर्ड, देन इट विल बी लॉग इन, म्हणजे तुमची ती केस पास आहे. जर इनव्हॅलिड युजर नेम अँड इनव्हॅलिड पासवर्ड असेल आणि तरीही तुम्ही ऍक्सेस करू शकाल, तर मग ती केस तुमची फेल्ड आहे. मग ते तुम्हाला टेस्ट ट्रेल मध्ये हे ऍप्लिकेशन आपण बघणार आहे. देन ब्राउझर्स टॅब. आता तुमचं ऍप्लिकेशन हे कोणत्या ब्राउझरवर चालतंय? फक्त त्याच ब्राउझरवर चालते का, त्याच ब्राउझरशी लिमिटेड आहे का, असं नसायला पाहिजे. आता ऍप्लिकेशन अमेझॉन, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगलमध्ये ओपन केलं, वेब ऍप्लिकेशन म्हणतोय मी, जे इंटरनेटवर चालतात. वेब ऍप्लिकेशन तुम्ही समजा तुमच्या गुगलमध्ये यूज केलं. दुसरा कोणता पर्सन गुगल नसेल तो मायक्रोसॉफ्ट एज मध्ये करेल. कोणाकडे मायक्रोसॉफ्ट एज नसेल, गुगल नसेल, तो मोझिला फायरफॉक्स मध्ये करेल. युएस मध्ये लोक सफारी ब्राउझर यूज करतात, बरोबर. मग अशा पद्धतीमध्ये डिफरंट पर्सन्स डिफरंट ब्राउझर यूज करू शकतात, डिफरंट युजर. मग त्यासाठी तुमचं ऍप्लिकेशन प्रत्येक ब्राउझरला सपोर्ट करतं की नाही करत, हे तुम्हाला ब्राउझर स्टॅक ऍप्लिकेशन मध्ये एका टूल मध्ये समजून येतं. या टूलमध्ये तुम्हाला डिफरंट डिव्हायसेस सिलेक्ट करू शकता. आयफोन मध्ये तुमचं ऍप्लिकेशन चांगलं दिसतं का, बरोबर दिसतं का, देन अँड्रॉइड मध्ये चांगलं बरोबर दिसतो का, हे तुम्हाला चेक करावं लागतं. मग तुमच्याकडे तर अँड्रॉइड आहे, मग तुम्ही आयफोनवर चेक नाही करू शकत. तुमच्याकडे आयफोन आहे, तुम्ही गुगलवर चेक नाही करू शकत. म्हणजे कोणाकोणाला मागत बसणार डिव्हायसेस, बरोबर ना. मग त्यापेक्षा तुम्हाला ब्राउझर स्टॅकचा ऍक्सेस घ्या. ब्राउझर स्टॅकला तुम्हाला काय करावं लागतं, डिव्हाइस सिलेक्ट करावं लागतं आणि त्यावर तुमची टेस्टिंग केलं जातं. सो दिस इज कॉल्ड एज अ ब्राउझर स्टॅक. सो एवढे सारे कंटेंट आपण काय करणार आहे, यामध्ये चेक करणार आहे. ओके. यामध्ये ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये तुम्हाला सेलेनियम यूज करावं लागणार आहे, टेस्ट एनजी फ्रेमवर्क आणि मावेन फ्रेमवर्क आणि कुकुंबर फ्रेमवर्क. ओके. हे पण इथे शिकवल्या जाणार, कारण मार्केटमध्ये असं नाही की फक्त कुकुंबरवरच क्वेश्चन केला जाईल, रिक्वायरमेंट असतं. ओके. जसं आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जाणार. देन एक सगळ्यात इम्पॉर्टंट की अजाईल स्क्रम तुम्हाला इथे शिकवला जाईल. अजाईल ही खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, एकदम सिंपल आहे, इझी आहे. प्रत्येक कंपनीमध्ये अजाईल ही यूज केल्या जातं आणि एवढी डिमांडिंग प्रोसेस आहे की यामध्ये तुमचे ट्रेनिंग होत राहतात कंपनीमध्ये. डिफरंट ट्रेनिंग तुमच्या कंपनीमध्ये होत राहतात, तुम्हाला शिकवलं जातं. कारण की क्लायंट काय करतो की असंच उठल्या सुटल्या मीटिंग नाही घेत तो. त्या मीटिंगचा अजेंडा काय असतो, त्या मीटिंगचा टायमिंग काय असतो, ते ड्युरेशन किती असतो आणि ती मीटिंग कोणत्या दिवशी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अजाईल मध्ये प्रॉपर डिटेल्स मध्ये दिलेलं असतं. अजाईलची प्रोसेस जी आहे ती प्रॉपर फॉलो केल्या जातं. मग ती प्रोसेस तुम्हाला इथे शिकवल्या जाईल. मग जेव्हाही तुम्ही मार्केटमध्ये आपली इंटरव्ह्यू द्याल आणि कंपनीमध्ये प्लेस्ड व्हाल, तर एक रिक्वायरमेंट तुमची अजाईलसाठी पण असतात. मग या सर्व गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जाईल. ड्युरेशन किती म्हटलं आपण, 6 महिन्याचा. 4 महिन्याचं ट्रेनिंग आणि 2 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करून दिल्या जाईल. ओके. त्यानंतर इथे मॉक्स होत राहतील तुमच्या अनलिमिटेड, जिथपर्यंत तुमचा कोणत्या कंपनीमध्ये सिलेक्शन होत नाही, तुमचा इंटरव्ह्यू निघत नाही, तोपर्यंत तुमचे मॉक्स इथे घेतल्या जातील. मॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे डेली मॉक्स तर होतच राहतील, नंतर तुमचे गेस्ट मॉक पण होत राहतील, जिथे तुम्हाला कंपनीमध्ये जे काही लोक प्लेस्ड आहेत आम्ही त्यांना बोलवू,
तुमचे मॉक्स घ्यायला लावू, तुमचा सिलेबस जसा जसा उतरेल तशा तशा पद्धतीमध्ये तुमचे मॉक्स अटेंड केला जाते. ओके. आता तुम्हाला समजा आज बॅच चालू झाली आणि 10 दिवस मी तुम्हाला शिकवलं काय, त्या 10 दिवसाच्या बेसिसवर तुमचा एक गेस्ट मॉक घेतला जाईल रविवारी. ओके. तो झाल्यानंतर मग डबल 10-15 दिवसांनी तुमचा सिलेबस जसा जसा कव्हर होईल, मग आधीचे 10 दिवस आणि नंतरचे 10 दिवस असा दुसरा मॉक घेतला जाईल 20 दिवसाच्या बेसिसवर. मग तिसऱ्या मॉक मध्ये अगोदरपासनं पहिला, दुसरा आणि तिसरा असा तिसरा मॉक घेतला जाईल 30 दिवसामध्ये. ओके. समजताय की झोप येत आहे? समजतंय. ओके. तर अशा पद्धतीमध्ये तुमचे गेस्ट मॉक पण घेतला जाईल आणि तुम्हाला मार्किंग पण केला जाईल ऑन द बेसिस ऑफ कॉन्फिडन्स, प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन, नॉलेज. ओके. या बेसिसवर तुम्हाला रेट केल्या जातील आणि तुम्हाला प्रॉपर फीडबॅक प्रोव्हाइड केला जाईल, जेणेकरून तुम्हाला पहिल्या मॉक पासून तर शेवटच्या मॉक पर्यंत तुम्हाला तयार करण्यासाठी जो काही एफर्ट्स लागला त्या एफर्ट्सला मार्किंग दिला जाईल. ऑन द बेसिस ऑफ दॅट तुम्हाला फीडबॅक पण प्रोव्हाइड केला जाईल आणि मग तुम्ही त्या फीडबॅकवरून तुमच्या हिशोबानुसार त्यावर तुम्हाला काम करायचं आहे आणि मार्केटमध्ये स्टँड करायचं आहे फॉर द इंटरव्ह्यू. आता मार्केटमध्ये कॉम्पिटन्सी खूप जास्त वाढलेली आहे. ओके. आणि कॉम्पिटंट खूप जास्त आहेत. मग तुम्ही कशा पद्धतीमध्ये वेगळे असाल तुम्हाला मार्केटमध्ये दाखवायचं आहे. मार्केटमध्ये अनलिमिटेड अनगिनत लोक आहेत. ओके. आणि एका पोस्टला किती सारे लोक अप्लाय करतात, बट आपण कोणत्या पद्धतीमध्ये आणि कशा स्ट्रॉंग बेसिसवर स्टँड करतो हे आपल्यामध्ये आहे. आणि या 6 महिने तुम्ही एकदा स्वतःला दिले तर बाकीमध्ये काही डोकं टाकायचं काम नाही. या 6 महिन्याला तुम्ही प्रॉपर पद्धतीमध्ये युटिलाइज करा. जे नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे ते गेन करा, प्रॅक्टिस करा. ओके. तुम्हाला यासाठी एक लॅपटॉप पण रिक्वायर्ड आहे. लॅपटॉप कोणता पण चालेल, जसं i3 प्रोसेसर, i5, i7 जशा पद्धतीमध्ये i3 मिनिमम तरी लागेल प्रोग्रामिंगसाठी. त्यामध्ये जावा इन्स्टॉलेशन आहे, त्यानंतर पोस्टमॅन इन्स्टॉलेशन आहे, डेटाबेससाठी ऍप्लिकेशन्स आहेत ते इन्स्टॉल करावे लागते. ओके. ऑटोमेशनसाठी काही 1-2 ऍप्लिकेशन्स आहेत ते पण इन्स्टॉल करावे लागतील. तर एक लॅपटॉप हा नेसेसरी आहे. नसेल तुमच्याकडं तर एखादा सेकंड हँड लॅपटॉप घेऊन घ्या. आणि मॉक साठी खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कॅमेरा वगैरे चालू करायचा आहे, तुमचा ऑडिओ प्रॉपर पाहिजे. सो लॅपटॉप इज मॅन्डेटरी. ओके. आणि काही दिवसांमध्ये आता इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू होईल. इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला आता ते लॅपटॉप इम्पॉर्टंट आहे. ओके. हे झाले गेस्ट मॉक. आणि त्यानंतर रिझ्यूम बिल्डिंग सगळ्यात इम्पॉर्टंट ऑन बेसिस ऑफ ATS. ATS म्हणजे काय राहतं? अप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टम. अप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टम मध्ये काय राहतं की जशा पद्धतीमध्ये कंपनीला एखादी वॅकन्सी आलेली आहे आणि कंपनी काय करते की सगळ्यांना हायर नाही करत आणि सगळ्यांचे रिझ्यूम नाही चेक करत बसत. त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे ऑटोमेशन थ्रू. ते लोक काय करतात की तुमचे जेवढेही नोकरीवरनं किंवा वेगवेगळ्या साईटवरनं तुमचे रिझ्यूम आलेले आहेत त्या साईटवरनं रिझ्यूम डाउनलोड करून ATS मध्ये टाकतंय. ATS काय करतं की सगळ्या रिझ्यूमला ऑटोमॅटिकली चेक करतं आणि त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार, त्यांच्या कीवर्ड नुसार ते लोक काय करतात की काही रिझ्यूम शॉर्टलिस्ट करतात आणि सिलेक्टेड कीवर्ड्सला तुमचा रिझ्यूम मॅच होत असेल तर मग तुम्हाला कॉल करतात. मग आपल्याला रिझ्यूम अशा पद्धतीमध्ये बनवायचा आहे की आपला जो रिझ्यूम आहे हा कोणतीही कंपनी रिजेक्ट नाही करू शकणार. सो ऑन द बेसिस ऑफ ATS वी आर प्रिपेरिंग और वी आर बिल्डिंग द रिझ्यूम सो दॅट कंपनी कॅन नेव्हर निग्लेक्ट अवर रिझ्यूम. ओके. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचं नोकरी सेशन होणार ज्यामध्ये तुमचा रिझ्यूम हा नोकरी कशा पद्धतीमध्ये अपलोड करायचा, बाकीच्या फील्ड्स कशा आहेत त्या कशा फिल करायच्या, रिक्वायरमेंट कशी पद्धतीमध्ये विचारले जाते कंपनीमध्ये आणि तुमच्या नोकरीमध्ये कशी ते रिफ्लेक्ट होईल हे सर्व डिटेलमध्ये इथे प्रॉपर आम्ही इथे सजेस्ट करू तुम्हाला. ओके. आणि जो काही प्लेसमेंटचा गायडन्स आहे तो इथे प्रोव्हाइड केला जाईल. मार्केटमध्ये काय चालू आहे, मार्केटमध्ये कोणत्या ओपनिंग्स आहेत, रेफरन्स आहेत, तुमच्या रिझ्यूमच्या बेसिसवर, तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर आम्ही तुम्हाला रेफर पण करू. ओके. तुम्हाला एवढ्या पद्धतीमध्ये प्लेसमेंटचे गायडन्स दिला जाईल आणि एवढा तुम्हाला नॉलेज दिला जाईल. आम्ही तुम्हाला दरवाजा बाहेर
इंटरव्ह्यूच्या सोडून देऊ, पण आतमध्ये तुम्हालाच इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ओके. मग त्यासाठी जेवढं काही शस्त्र दारुगोळा लागतो तो आम्ही प्रोव्हाइड करणार तुम्हाला, पण आतमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला रिझ्यूम आपलं इंटरव्ह्यू कशा पद्धतीमध्ये क्रॅक करायचा आहे ते तुमच्या नॉलेजवर डिपेंड आहे. ओके. काही ठिकाणी काही अवेलेबिलिटी असेल, काही जॉब्स रिक्वायरमेंट असतील, आम्ही तुमचा रिझ्यूम तिथे पण फॉरवर्ड करू, तुम्हाला तिथे पण अप्लाय करायला लावू आणि तुम्हाला रेफर पण करू. असं नाही की तुमचा क्लास झाला म्हणून आम्ही तुम्हाला सोडून देऊ, असं होत नसतं. ओके. बाकीच्या कन्सल्टन्सी बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं ते आम्हाला नाही माहिती, बट इथे तुम्हाला प्रॉपर पद्धतीमध्ये गायडन्स, प्रॉपर पद्धतीमध्ये अप्लिकेशन्स आणि रेफर पण केलं जाईल. ओके. तर एवढे सारे कंटेंट आपल्याला या 6 महिन्यामध्ये कव्हर अप करायचे आहेत. शिकवायला टेस्टिंगचा सिलेबस हा 1.5-2 महिन्याचा. काही कंपनीवाले, काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवाले 1 महिन्यात पण शिकवतात. ओके. फक्त इंटरव्ह्यू क्रॅक करायचा म्हणतो. इंटरव्ह्यू क्रॅक करणं इज नॉट की ती मोठी गोष्ट नाही आहे. ओके. काही रॉकेट सायन्स नाही लागत, बट तो जॉब टिकवावा पण लागतो. मग तुम्हाला नॉलेज असणं इम्पॉर्टंट नाहीये, ते नॉलेजला तुम्हाला अप्लाय पण करता आलं पाहिजे. बरोबर ना? कारण की तुम्ही जर मार्केटमध्ये जाल, फक्त तुम्ही असं नाही म्हणू शकत ना, की मी क्लास केलाय म्हणून मी अप्लाय करतोय. तुम्हाला प्रॉपर पद्धतीमध्ये ते सांगावं लागतं त्यांना, की मी या गोष्टींवर जसं काम करतोय ना, तसंच मी काम दुसऱ्या गोष्टीवर पण करू शकतो. इथे मी जिरा करतोय, तिथं बघनायझर येईल, तिथं क्यू टेस्ट येईल, तिथं बाकीच्या गोष्टी येत राहतील. मी अडॅप्टेबिलिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे, की जर तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन येत असेल, तर त्या ॲप्लिकेशनच्या बेसिसवर दुसरं ॲप्लिकेशन पण सेमच असतं. तुम्हाला ते पण हँडल करता आलं पाहिजे. म्हणून फक्त जे लोकं 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग देतात आणि म्हणतात, की मी तुम्हाला जॉबसाठी सगळं प्लेसमेंट आणि या गोष्टी प्रोव्हाईड करतो. ॲक्चुअली काय असतं, की त्या गोष्टी तुम्हाला फक्त तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी असतं आणि जर काही इंटरव्ह्यू डिटेलमध्ये गेला आणि तुमचा एखादा जावा एक्सपर्ट आणि टेस्टर एक्सपर्ट आला तुम्हाला, पण ज्याला 10 वर्ष, 15 वर्ष एक्सपिरियन्स आहे, मग तुम्हाला तो डिटेलमध्ये विचारतो आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करणं कठीण जातं. मग आपण काय म्हणतो, मी तर सगळ्या गोष्टीचं आन्सर करेक्ट दिलं होतं, बट मला त्यांनी सिलेक्टच नाही केलं. का नाही सिलेक्ट केलं? कारण की तुमच्या कन्सेप्टच क्लिअर नाहीये. तुम्हाला बॅकग्राऊंड नॉलेजच नाही माहिती. तुम्हाला हे माहिती आहे टेस्टिंग काय असतं आणि कशा पद्धतीमध्ये केली जाते, बट का केली जाते? का कारण असेल? आणि ही टेस्टिंग या ॲप्लिकेशनवर हीच टेस्टिंग का? दुसरी टेस्टिंग का नाही? टेस्टिंगचे भरपूर सारे टाइप्स आहेत. फंक्शनल टेस्टिंगमध्ये तुम्हाला मी ग्रुपला टाकतो. फंक्शनल टेस्टिंगमध्ये रिग्रेशन येतं, सॅनिटी येतं, स्मोक येतं, रिटेस्टिंग येतं, कम्पॅटिबिलिटी येतं, इंटरऑपरेटिबिलिटी टेस्टिंग येतं, त्यानंतर ग्लोबलायझेशन येतं. एवढ्या साऱ्या टेस्टिंग येत राहतं. तुम्हाला एक्झॅक्टली टेस्टिंग कोणती करायची हे जर सिलेक्शन तुम्हाला माहिती नसेल, मग तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक नाही करू शकत. आणि इन जनरल तुम्ही इन केस केला पण नंतर मग तुम्हाला कठीण जातं, की जेव्हा तुम्हाला क्लायंट काम देतं तेव्हा मग समजत नाही. सो या गोष्टीला सगळं अनुसरूनच आम्ही काय केलंय, की 4 महिन्याचा एक कोर्स क्रिएट केलाय, ज्यामध्ये तुम्हाला 4 महिने प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाईल आणि ते 2 महिने तुम्हाला प्रोजेक्टवर काम दिलं जाईल. रिअल काम, जे केसेस क्रिएट करणं, टेस्ट करणं, रिझल्ट अपलोड करणं, कमेंट करणं, त्यानंतर फाइंड आउट करणं, बग फाइंड आउट करणं, त्याची स्ट्रॅटेजी कशी बनवायची, त्याचं एस्टिमेशन कसं बनवायचं, त्याचं ट्रॅकिंग कसं करायचं, आयडेंटिफिकेशन कसं करायचं आणि प्रोसेस कसं करायचं. ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल्या जाते. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? विचारू शकता. आहे डाऊट कोणाला? रोशनी, नाही. चैताली, राहुल? ओके. आणि एवढं झाल्यानंतर आता तुम्ही सगळ्यांच्या मनात तोच एकच प्रश्न असणार आहे, या कोर्सची फी किती असणार? बरोबर. तर या कोर्सची फी 30,000 राहील. ओके. आणि यावर आणखी एक आहे, की जर कोणी फर्स्ट अटेम्प्ट पेड करत असेल तर त्याला 10% डिस्काउंट दिला जाईल. ओके. आणि तुम्हाला ज्या काही क्युरीज असतील, जसं आता कोणाला फीचं विचारायचं असेल, कोणाला त्या इन्स्टॉलमेंटमध्ये पाहिजे असेल,
तुमचं ग्रॅज्युएशन कसं झालं, नंतर मी गॅप कशी बुजवू शकतो, नंतर गॅप कशी हँडल करू शकतो, या सर्व गोष्टी तुम्हाला या नंबरवर, मयूर सरांचा नंबर आहे हा, यांना कॉन्टॅक्ट करायचा आणि तुम्हाला जे काही डाऊट असतील तर जर आता नाही लक्षात आले किंवा तुम्ही ग्रुपला पण पोस्ट करू शकता, ग्रुपला पोस्ट करा किंवा या मयूर सरांच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तिथे माझा पण नंबर आहे, तिथे मला पण कॉन्टॅक्ट करू शकता. अमित सरांचा पण नंबर आहे, त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आता या 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. तुम्हाला इथे इंटर्नशिप सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाईल 6 महिन्याचं. 6 महिन्यामध्ये तुम्ही आमच्या सोबत टेस्टिंगवर काम केलं आहे हे आम्ही त्या सर्टिफिकेटमध्ये मेन्शन करून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. पण जेणेकरून जर तुम्हाला मार्केटमध्ये पळायचं असेल तर मार्केटमध्ये आल्यानंतर आता प्रत्येक जण एक्सपिरियन्स मागतो ना, पण एक्सपिरियन्स मागताना तुम्हाला इंटर्नशिपचा 6 महिन्याचा कोर्स तुम्ही दाखवू शकता, जेणेकरून तुम्हाला आपली कंपनीला अप्लाय करायला सोपं पडतं. ओके. आणि मोस्ट ऑफ द कंपनी आता कसं ॲज अ फ्रेशर कोणी घेत नाही ना, तर 6 महिन्याचा ड्युरेशन तुम्हाला इंटर्नशिपचा प्रोव्हाइड केला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला काम पण दिलं जाईल. ओके. आणि तुम्ही रिअल टाइम प्रोजेक्टवर काम करणार आहे, लाईव्ह प्रोजेक्टवर काम करणार आहे. सो जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जॉईन व्हाल तर तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवरच काम करावं लागेल. मग हा आणि तो असा फक्त प्रोजेक्टच सेम असतो, म्हणजे अप्लिकेशन हे असतं डिफरंट असतं, बट सेम प्रोसेस असतं. मग तुम्हाला प्रोसेस हँडल करायला आणि त्यामधून गो थ्रू करायला इझी पडून जातं. ओके. आणि जे काही तुमच्या एक्सपिरियन्स रिलेटेड, तुमच्या स्टेटमेंट रिलेटेड आणि तुमच्या इंटर्नशिप रिलेटेड सर्टिफिकेटचे डाऊट्स आहेत, ते सगळे डाऊट्स या नंबरवर तुमचे रिझॉल्व्ह केले जाते. असतं ना की कोणाला नंतर आठवतं, तर मग हे डाऊट्स इथे क्लिअर होते. ओके. सो मला वाटतं समजलं असेल. जर कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता, बिनधास्त विचारा, काही प्रॉब्लेम नाही. इथे तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. आहेत सगळे? काही डाऊट आहे? सांगा सांगा, काही डाऊट असेल, असतीलच, बोला. चैताली, काही डाऊट आहे? डाऊट असा नाहीये काही. ऍक्च्युली मी वर्किंग आहे, तर टायमिंग रिलेटेड थोडा प्रॉब्लेम होता. ओके. टायमिंग म्हणजे तुमचं कधी संपतं ऑफिस? ऍक्च्युली मी शिफ्ट मध्ये वर्क करते ना, तर माझं नाईट असतं मोस्टली. असं म्हणजे मी करू शकते, बट इन केस जर कधी नाही झालं तर रेकॉर्डिंग वगैरे पॉसिबल आहे का, भेटेल का? हा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट डिस्कस केलाय तुम्ही, रेकॉर्डिंग. आणि हा मी विसरलो ऍक्च्युली, हा मला टाकायचा होता. रेकॉर्डिंगचे सेशन, रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक सेशनची मिळणार आहे. ओके. हा मिस केला मी, बद्दल आठवण दिली तुम्ही. रेकॉर्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रेकॉर्डिंग फक्त असं नाहीये की तुम्ही लोक जाणून अपसेंट राहा आणि त्यानंतर मग तुम्ही रेकॉर्डिंग ऐकणार आणि नंतर म्हणाल की मी क्लासमध्ये नव्हतो, मी रेकॉर्डिंग ऐकून घे. रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक सेशनची दिल्या जाईल. बट माझं असं मत आहे की जर तुम्ही जितके लाईव्ह सेशन करणार त्या लाईव्ह सेशनला अटेंड राहा. जसं तुमचं चैताली प्रॉब्लेम आहे, तुम्ही रेकॉर्डिंग घेऊ शकता, बट तुमचं जेन्युअनली प्रॉब्लेम आहे तरच घ्या. बाकीच्यांना पण सांगतोय मी, तुमचं तर आहे, बाकीच्यांना पण जर जेन्युअन प्रॉब्लेम असेल तरच रेकॉर्डिंग तुमच्या असायला पाहिजे. आणि अदर टाइमला तुम्हाला समजा काही आठवत नसेल तर मग रेकॉर्डिंग गो थ्रू करायला घ्या. बट तुम्ही म्हणणार की मग मी आज अटेंड नाही करणार आणि रेकॉर्डिंगला गो थ्रू करणार, दॅट्स नॉट अ करेक्ट. ओके. सो यामध्ये कसं असतं की 1 to 1 जेव्हा आपण डिस्कशन करतो तेव्हाच डाऊट क्लिअर होतात, असं माझं मत आहे. बाकीच्यांचं पण असंच असेल, बट रेकॉर्डिंग फक्त हा बहाणा नसायला पाहिजे. ओके. दिस इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. सो रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. ओके. क्लिअर आहे डाऊट? हो. आणखी कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. अदर पर्सन्स? मंडे टू सॅटर्डे तुमची बॅच राहील. संडेला तुम्हाला ऑफ राहील. आणि
अल्टरनेट संडेजला तुमचे गेस्ट मॉक राहतील. ओके, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. एक्सपर्ट मॉक म्हणतो आपण त्यांना, आणि ते असे लिमिटेड आहेत. असं नाही की डेली मॉक्स तर तुमचे राहतीलच, बट ते एक्सपर्ट मॉक तुमचे लिमिटेड राहतील. म्हणून त्या मॉकला अबसेंट राहायचं नाही, कारण की मार्केटमध्ये ज्या पद्धतीमध्ये क्वेश्चनिंग होते त्या क्वेश्चनिंगच्या बेसिसवर तुम्हाला या मॉकमध्ये पण क्वेश्चनिंग केलं जाईल. ओके, आणि ते एक्सपर्ट जेव्हा आम्ही तुम्हाला मॉक घेण्यासाठी बोलवतो ते पेड असतात. ओके, सो त्याचा तुम्हाला फायदा घेता आला पाहिजे. मोस्टली जर समजा काही लोकांना जर सॅटर्डे संडे ऑफ पाहिजे असेल तर आपण तो पण प्रोव्हाइड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मंडे टू फ्रायडे बॅच करून ठेवू आपण. सॅटर्डेला एक्स्ट्रा क्लास घेतला जाईल आणि संडेला सुट्टी दिल्या जाईल. त्यामध्ये पण आपण एक्सटेन्शन देऊ शकतो. आता आपण या क्लास नंतर कोणत्या कोणत्या गोष्टीला किंवा कोणत्या कोणत्या पोस्टला अप्लाय करू शकतो हे पण आपण समजून घेऊ. सगळ्यात आधी सॉफ्टवेअर टेस्टर. ओके, सॉफ्टवेअर टेस्टर नंतर टेस्ट इंजिनियर, त्यानंतर क्यूए इंजिनियर, क्यूए अनालिस्ट, जवळपास या सगळ्या पोस्ट सेमच आहेत. बट क्यूए अनालिस्ट काय असतं की तुमच्या टेस्टरच्या वर असतो. जर तुम्हाला प्रमोशन द्यायचं असेल, क्यूए इंजिनियर, टेस्ट इंजिनियर, आधी क्यूए इंजिनियर असतो, नंतर सिनियर क्यूए होतं, त्यानंतर अनालिस्ट होतं, नंतर सिनियर अनालिस्ट होतं. ओके, सो इट बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. जर तुम्हाला इयर बाय इयर तुमचा एक्सपिरियन्स वाढत असेल मग तुम्हाला अनालिस्ट नंतर टेस्ट लीड केलं जाते, किंवा आपण म्हणू शकतो क्यूए लीड केलं जाते, नंतर क्यूए मॅनेजर केलं जातं. ओके, अशा पद्धतीमध्ये तुमचं काय असतं, या पोस्टला अप्लाय करण्यासाठी आपण एवढ्या पोस्टला अप्लाय करू शकतो. मॅनेजरला आपण नंतर करू, ते आपल्या एक्सपिरियन्सवर राहील. बट या गोष्टीसाठी आपल्याला या एवढ्या तरी पोस्ट क्लिअर कराव्या लागतात. ओके, आणि एक मी रिक्वायरमेंट दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीमध्ये आपण या टेस्टिंगच्या क्लासला स्टार्ट करणार आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग ओपनिंग्स टाकतो मी. ओपनिंग मध्ये बघा, जसं आता एक सिनियर क्यूए टेस्टर आहे, हा ओपन करतो मी. इथे बघा काय म्हणताय, फायनान्स डोमेन एक्सपर्टाईज. तुम्हाला जे प्रोजेक्ट आम्ही देऊ त्या प्रोजेक्टवर डिपेंड डोमेन वाईज राहील, तर त्या डोमेनवर तुमचं जे नॉलेज राहील ते इथे प्रोव्हाइड केलं जाईल. इथे फायनान्स डोमेन म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर ऑटोमेशन अँड फंक्शनल टेस्टिंग, जे मी तुम्हाला आता सांगितलंय की मॅन्युअल टेस्टिंग मध्ये आपण काय करतो, फंक्शनल, आणि ऑटोमेशन मध्ये तुम्हाला सेलेनियम फ्रेमवर्क यूज करावा लागणार आहे. डेटा अॅक्युरसी अँड व्हॅलिडेशन युझिंग द एसक्यूएल क्युरी, बरोबर, जे मी डेटाबेस साठी तुम्हाला म्हटलंय. एपीआय अँड इंटिग्रेशन टेस्टिंग, एपीआय तुम्हाला माहिती आहे, आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं की आपण एपीआय टेस्टिंग पण करणार आहे. इंटिग्रेशन टेस्टिंग हे डेव्हलपर करत असतो, आपण नाही करत. ओके, त्यानंतर मग त्यांनी म्हटलंय की एक्सपिरियन्स तुमच्या स्पेसिफिक डोमेन मध्ये असायला पाहिजे, जसं फायनान्स डोमेन आहे. ओके, फायनान्स डोमेन म्हणजे काय राहतं की जे पेमेंट रिलेटेड डोमेन्स राहतात, जे ज्यामध्ये पैसा वगैरे असतो, ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन होत राहतात, रिफंड्स होतात, इन्स्टॉलमेंट्स होतात, बँकिंग सेक्टर रिलेटेड जेवढेही आहे ते सगळे फायनान्स मध्ये जातात. ओके, टेक्निकल स्किल स्ट्रॉंग इन पायथॉन, आपण जावा बघणार आहे. एसक्यूएल, आता स्ट्रॉंग इन पायथॉन म्हटलंय तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जावा येते म्हणून तुम्ही अप्लाय नाही करू शकत, तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे जावा जर आलं असेल तर तुम्हाला पायथॉन लगेच येऊन जातं, असं काही कठीण रॉकेट त्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये. एक लँग्वेज आली तुम्हाला दुसरी लँग्वेज लगेच येऊन जातो, तुम्ही लवकर ग्रास्प करून घेता, आणि ऍज अ टेस्ट तुम्हाला डिटेलमध्ये जायची गरज पडत नाही. आणि इथे बघा एसक्यूएल, एपीआय टेस्टिंग, सेलेनियम अँड ऑटोमेशन फ्रेमवर्क, जे आपण आधी डिस्कस केलेलं आहे. क्यूए टूल्स, हँड्स ऑन एक्सपिरियन्स विथ टेस्ट मॅनेजमेंट. टेस्ट मॅनेजमेंट म्हणजे टेस्ट रेल, आणि बग ट्रॅकिंग टूल म्हणजे जिरा, जे आपण घेणार आहे. देन काय म्हटलेलं आहे की फिनटेक एक्सपर्टीज, फायनान्शियल अँड टेक्निकल एक्सपर्टीज अप्लाय अँड सेंट रिझॉर्ट. बघा, म्हणजे तुमची जेवढी इथे डिस्क्रिप्शन आहे, जेवढी रिक्वायरमेंट आहे, जवळपास 80 to 90% तुम्हाला सेम मॅचिंगचं प्रोफाईल इथे दिसत आहे, जे आपण बघणार आहे. बरोबर, आता इथे बघा सेलेनियम, अपियम अँड अजाईल मेथोडॉलॉजी. अजाईल बघा किती इम्पॉर्टंट आहे.
बरोबर. अजाईल मध्ये मीटिंग्स असतात, जो फ्लो असतो, ज्या प्रोसेस असतात, त्या सर्व आपण इथे शिकणार आहे. सो अजाईल हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आता इथून तर स्टार्ट झालेलंच आहे. आता आपण वन बाय वन यामध्ये प्रोव्हाइड करू आणि आपण स्टार्ट करणार आहे उद्यापासनं. जसं आज हा इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. उद्यापासनं तुमचे जे सुरुवातीला काही लोकांना असं असतं की एकदा बघू आपण काय करायचं असतं, एकदा शिकून घेऊ, एकदा 1-2 डेमो घेऊ, त्यानंतर डिसाईड करू. असे पण काही लोक असतात. ऑब्व्हियसली आपण आधी काय ॲज अ टेस्टरचा जो कोर्स आपण करतोय, तर मग टेस्ट करायला काय हरकत आहे? बरोबर ना? तर मग इथून तुमचे 5 डेमो सेशन्स होतील. 5 डेमो सेशन्स होतील. ऑन बेसिस ऑफ दॅट तुमची 10 तारखेपासनं 10 किती तारीख आहे आजची? 1 तारीख आहे. 1 ते 4 पासनं 1 ते 4 तुमचे डेमो सेशन्स होतील आणि 7 पासनं तुमचं प्रॉपर रजिस्ट्रेशन होईल. ओके. 1 ते 4. 1st ऑफ एप्रिल 1st टू 4th एप्रिल तुमचे डेमो सेशन. डेमो सेशन आणि 7th पासनं तुमचं रजिस्ट्रेशन चालू होऊन जाईल. रजिस्ट्रेशन आता पण चालू होऊन जाईल 1 तारखेपासून. बट माझं असं म्हणणं आहे की 1-2 डेमो सेशन तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर रजिस्टर करा. ओके. तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी टाइम पण दिला जाईल. बट 7 पासनं जर बॅच आता कशी बॅच तर स्टार्ट होईल, डेमो सेशन्स राहतील, कोणी येईल कोणी जाईल, बट 7 पासनं कन्फर्म बॅच ही चालू होणार आहे. ओके. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत ही बॅच चालणार. ओके. आणि जुलै पर्यंत तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट एनी हाऊ ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे. ते जुलैच्या अगोदरपासून होऊन जाईल. 3-3.5 महिन्यामध्ये तुम्ही रेडी होणार प्रॉपर पद्धतीमध्ये ऍज अ मार्केटमध्ये लॉन्च व्हायला. बट सोबतच तुमचं जेवढ्या लवकरात लवकर तुमचं ट्रेनिंग झालं तेवढ्या लवकरात लवकर तुमचं प्रोजेक्टवर काम पण सुरू करून देण्यात येईल. ओके. ओके. आणखी कोणाला काही डाऊट आहे? काही पण डाऊट, काही असं लाजायची गोष्ट नाहीये, तुम्ही विचारू शकता. बोला, आपल्याकडं 2-4 मिनिटं आहेत. आपण 8:30ला एंड करू सेशन. उद्या तुमचं पहिलं सेशन 7:30ला चालू होईल. ओके. मॅन्युअलचा ओव्हरव्ह्यू दिला जाईल आणि जावाचा ओव्हरव्ह्यू दिला जाईल आणि एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. मला थोडं इन्फॉर्मेशन द्याल का? जसं फॉर एक्झाम्पल तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय? चैताली? हे माझं कम्प्युटरमध्येच झालेलं आहे ग्रॅज्युएशन. 2014 पास आउट आहे मी आणि त्याच्यानंतर माझं 1-2 वर्ष गॅप होता. त्याच्यानंतर मी वर्किंग आहे तेव्हापासून आत्ता. आणि आता पण वर्किंग आहे. बट मला जरा फॅमिली इश्यूमुळे मला टेस्टिंगमध्ये स्विच करायचं आहे. ओके. प्रशिक, तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय? माझं इलेक्ट्रिकल मध्ये झालेलं आहे आणि इलेक्ट्रिकल. सध्या नॉनटेक मध्ये वर्किंग आहे. ओके. प्रियंका? माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कशामध्ये झालंय म्हटलं? 2019 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ओके. आणि पास आउट कधीच्या तुम्ही? 19 मध्ये आहे. ॲक्च्युली मी गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. ते थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये. ओके. म्हणून आता इकडे यायचं. ओके. अन्नू यम अन्नू आहात? ओके. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही
टेक्निकल पर्सनच आहात, असं काही नाही की तुम्हाला काही असं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड कडनं आल्यात तुम्ही आणि तुम्हाला समजून घ्यायला कठीण जाईल आणि टाइम लागेल, असं बिलकुल नाही आहे. कोणीही कशाही पद्धतीमध्ये समजा बेसिक अंडरस्टँडिंग पासून आम्ही ग्राउंड लेवल पासून स्टार्ट करणार आहे, बेसिक्स पासून, तेव्हाच तुम्हाला समोर इश्यू नाहीये. ओके, असं नाही की मध्येच वगैरे चालू झालं म्हणून एकदम टफ होऊन जाईल, असं नाही. 0 पासून स्टार्ट करायचा आणि नॉन टेक्निकल पर्सनला पण आपण तशाच पद्धतीमध्ये गाईड करणार आहे. लास्ट बॅच आहेत काही ज्यामध्ये BA MA असे पण फार्मसी असे पण स्टुडंट आमच्याकडे होते. त्यांना नॉलेज भेटल्यानंतर त्या पद्धतीमध्ये त्यांनी ग्रो केलं आणि ते इव्हन दो प्लेस पण झालेत आणि चांगल्या पॅकेजेस वर सुद्धा काम करतात. 11-12 लाखांवर आता पॅकेजेस वर काम करतायत ते. 3 वर्षापासून आम्ही शिकवतोय. ही आमची 9वी बॅच आहे आणि जवळपास आम्हाला आता 4थं वर्ष लागलेलं आहे. आमच्या सुरुवातीची जेव्हा बॅचेस आम्ही स्टार्ट केलेल्या होत्या त्या बॅचेसमध्ये खूप सारे लोक नॉन टेक्निकल्स होत्या आणि त्यामध्ये काही मुलं बीएचे पण होते, BA, BSc, BCom, त्यानंतर BSc बायोलॉजी, झुलॉजी अशाही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधनं ते आले आणि त्यांनी नॉलेज गेन केलं आणि अप्लाय केलं कंपनीजला. ऑन बेसिस ऑफ देअर नॉलेज ते आता खूप चांगल्या ठिकाणी प्लेस्ड आहेत आणि त्यांना पॅकेजेस पण भरपूर चांगले मिळालेले आहेत आणि ते अजूनही चांगल्या पद्धतीमध्ये काम करतात आणि अजूनही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. जेव्हाही ते काही प्रोजेक्ट स्विच करतात, जेव्हा कंपनी स्विच करतात, तेव्हा ते आम्हाला आवर्जून सांगतात की आम्ही अशा अशा ठिकाणाहून अशा अशा ठिकाणी प्लेस झालेलो आहोत आणि आमचं पॅकेज आता जवळपास 50%, 100%, 100%, 20% अशा पद्धतीमध्ये आमचं पॅकेजेस इन्क्रीज होत आहे. सो असं नाहीये की तुम्ही कोणत्या टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधनं आलेत आणि तुम्ही अभ्यास नाही केला किंवा की तुम्ही नॉलेज गेन नाही केलं. जर तुम्ही नॉलेज गेन केलं आणि नो मॅटर की तुम्ही कोणत्या फील्डमधनं येत आहात, तुम्हाला सक्सेसही मिळून जाईल. ओके, सो फक्त पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये. जर तुम्ही करायला म्हटलं ना तर जिथपर्यंत आपण ठरवलेलं आहे ते कम्प्लीट करूनच मगच या गोष्टीचा नाद सोडायचा. पण जिथपर्यंत नाही मिळत ना मग या गोष्टीचा नाद धरून ठेवायचा. का नाही मिळत? ओके, सो चालेल, उद्यापासून आपण स्टार्ट करू. आजचा इंट्रोडक्शनचा जो सेशन आहे तो इथे संपवतो आणि तुम्हाला जेवढेही काही डाऊट्स आहेत ते ग्रुपवर टाका, मला मेसेज करा, ओके, किंवा अमित सरांना मेसेज करा आणि किंवा मयूर सरांना एनी टाइम मयूर सर अवेलेबल राहतील. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कोणताही मेसेज, कोणता इव्हन दो काही छोटा जरी डाऊट असेल तर इथे तुम्ही क्लिअर करून घ्या मयूर सरांकडे. एनी टाइम अवेलेबल राहतील. अमित सर आणि मी टेक्निकल पार्ट सांभाळतो, मॅनेजमेंटचा पार्ट मयूर सर सांभाळतात. तुम्हाला जो काही इश्यू असेल ते आमच्या तिघांपैकी कोणालाही सांगा, आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. ओके, ओके. कोणाला काही डाऊट इथपर्यंत? नाही. ओके, चालेल. तर मी सिलेबस तुमच्या ग्रुपला प्रोव्हाइड करून देतो. आपल्याला कोणत्या कोणत्या सिलेबस आणि कन्सेप्टला गो थ्रू करायचा आहे एक तुम्हाला आयडिया येऊन जाते आणि त्यानंतर मग जशा पद्धतीमध्ये आपला सेशन्स कंप्लीट होत राहतील मग तुमच्या सिलेबसनुसार मग यामध्ये इन्क्रीमेंट होत राहील. आणि अदर देन सिलेबस तुम्हाला खूप सारे नॉलेज इथे मिळणार आहे. असं बिलकुल असं समजू नका की जेवढं सिलेबसमध्ये दिलंय तेवढंच फक्त, त्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी पण इथे शिकवल्या जातील आणि रिअल लाईफ एक्सपिरियन्स इथे शेअर केल्या जातात. खूप सारे लोक शेअर करतात, आम्ही शेअर करतो मार्केटमध्ये काय चाललंय, कंपनीमध्ये काय होत असतं. अदर दॅन टेक्निकल बाकी जे सॉफ्ट स्किल्स आहेत ते पण आपण इथे एक्सप्लेन करतो, ते पण आपण एकमेकांसोबत डिस्कस करतो. सो असं नाहीये की फक्त इथे टेक्निकलच गोष्टी डिस्कस केल्या जातात. ओके, रिअल लाईफ पण एक्सपिरियन्सेस इथे शेअर केल्या जातात. ओके, चालेल. तर आज इथे थांबू आणि उद्या कंटिन्यू करू. ओके, सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर जॉईनिंग. हॅव गुड नाईट, बाय.